विधानसभेला शिंदे गट 120 जागा मागणार, 100 जागा निवडून आणण्याचं आमचं टार्गेट. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वक्तव्य. संजय गायकवाडांची भूमिका चुकीची नाही, पण माध्यमांसमोर बोलणं अयोग्य. कुणालाही जागावाटपावर बोलण्याचा अधिकार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. आम्ही महायुतीचा धर्म पाळतो, महायुतीचा धर्म न पाळल्यास वेगळा परिणाम दिसेल. कार्यकर्त्यांनी वेगळी भूमिका घेतल्यास नवल वाटायला नको. नाव न घेता अर्जुन खोतकरांची रावसाहेब दानवेंवर टीका. छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरे आणि खैरेंमध्ये स्टेजवर वादावादी. खैरे आणि नंदकुमार घोडेले पक्षपात करत असल्याचा भुमरेंचा आरोप. तर माझं स्वागत केल्यानं भुमरेंना राग, खैरेंची प्रतिक्रिया. इतिहासामध्ये खंडणी शब्दाचा अर्थ वेगळा. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचा उल्लेख. भाजपनं जुन्या काळामधला खंडणीचा पर्यायी शब्द सांगावा, जयंत पाटलांचं आव्हान. घरात फूट पाडू नका, मी चूक केली. पवार कुटुंबामध्ये पडलेल्या फुटीवरून अजित पवारांची कबुली. अजित पवारांना हीच सुदबुद्धी पक्ष फोडण्याआधी आली असती तर पक्षपाताची वेळ आली नसती, विजय वडेट्टीवारांची टीका. शरद पवारांची साथ सोडल्याची अजित पवारांना खंत असेल, पण आता अजितदादा खंबीरपणे महायुतीसोबत आहेत, संजय शिरसाटांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी केलेली चूक करू नका, अजितदादांनी चांगलं सांगितलं. अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांनी दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळांचं विधान. भाग्यश्री आत्रामांचा 11 किंवा 12 सप्टेंबरला पवार गटामध्ये प्रवेश. दगा करणाऱ्यांना नदीमध्ये फेकून दिलं पाहिजे. जी मुलगी बापाची झाली नाही ती तुमच्या पक्षाची कशी होणार? धर्माराव बाबा आत्रामांचा शरद पवारांना सवाल. राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह. ग्रामीण भागामध्ये सुद्धा घरोघरी गणपती विराजमान. भक्तिमय वातावरण आणि ढोल ताशाच्या गजरामध्ये नागरिकांकडून आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत.